आज आपण बघणार आहोत पुलावचा तिसरा प्रकार। एकदम सुटसुटीत मोकळा खडखडीत तयार होतो, कमी साहित्यामध्ये आणि घरच्या सामानामध्ये पटकन तयार होणारा असा बिर्याणी पुलाव। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी बघूया। सर्वात पहिल्यांदा आपल्याला 1.5 कप बिर्याणी तांदूळ घ्यायचा आहे। तांदळाला आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ आणि हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटं पाणी ठेवून साईडला ठेवून देऊया आपण। त्याचबरोबर लगेच पनीर आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे। 1/2 किलो पनीर घ्यायचं। पनीर मध्ये अर्धी वाटी दही घ्यायची आणि त्याचबरोबर आलं, लसूण आणि थोडीशी 2 ते 3 मिरच्या कुटून घेतलेल्या आहे, ह्याची पेस्ट टाकायची। 1 चम्मच तेल घालायचा, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच धना पावडर घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं। त्याचबरोबर लगेचच मीडियम आकाराचे 2 टमाटे घेतलेला आहे, ते बारीक कट करून ते घालायचंय आणि त्याचबरोबर बरिस्ता केला होता, 2 कांद्याचा बरिस्ता आपल्याला टाकून द्यायचा आहे। थोडासा मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना, हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घेतलात तरी चालेल। थोडीशी हळद घालायची, लगेचच मिक्स करायला घ्यायचं। मिक्स झाल्याच्या नंतर एक 5 मिनिटं साधारण आपल्याला साईडला ठेवूया। पनीर आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलंच आहे। लगेचच आपण एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे। पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये 2 ते 3 तमालपत्र घालायचं आहे आणि थोडेसे खडे मसाले घ्यायचे। खड्या मसाल्यामध्ये 1 चम्मच जिरं, 2 काळी मिरची, 2 हिरवी वेलची, 1 चक्री फूल, 2 ते 3 लवंग घेतलेला आहे, 4 काळी मिरी घेतलेला आहे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। तर हा मसाला आपल्याला सगळं त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि एक उकळी काढून घ्यायची। उकळी आल्याच्या नंतर ना जो आपण तांदूळ भिजत ठेवला होता त्या तांदळाचं पाणी काढून आपल्याला तांदूळ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि साधारण 80% आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे। सेम प्रोसेस बिर्याणीला आपण करतो ना त्या प्रकारेच करायचं। 80% भात आपला चांगला शिजून झालेला आहे। आता आपण ह्याला एका चाळणीमध्ये काढून थोडंसं पाणी नितळून देऊया। पाणी नितळतच आहे, लगेचच आपण पातेला घ्यायचा आहे। पातेल्यामध्ये 1 कप तेल घालायचं आहे। तेल चांगलंच गरम झालं की लगेचच जे पनीर आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे ते घालून एक साधारण 10 मिनिटं आपल्याला चांगलं त्याला फ्राय होऊन द्यायचं आहे। आता 10 मिनिटाच्या नंतर ना आपण हे पूर्ण एकजीव करून घेऊया आणि लगेचच ह्याच्यामध्ये आपल्याला मी थोडेसे टमाटे चिरलेले आहेत। टमाटा ठेवायचा आहे, टमाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल ठेवायचा तरी चालेल। टमाटा ठेवून त्याच्यावरती कोथिंबीर, थोडासा पुदिना, बरिस्ता टाकलेला आहे। आता हे टाकून ह्याच्यावरती भाताची लेयर लावून घ्यायचा आहे। कलर टाकायचा, कलर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला कलर नाही टाकायचा असेल तर नाही टाकला तरी चालेल। आता आपण ह्याला एक 15 मिनिटं दम करत ठेवायचंय। 15 मिनिटं बारीक गॅसवरती दम करायचं आणि 15 मिनिटं गॅस बंद करून दम करायचा। गॅस बंद झाला की लवकर झाकण ओपन करायचं नाही, चांगलं 15 ते 20 मिनिटांनंतर झाकण आपण ओपन करतोय। बघा भात किती छानसा आणि मोकळा सुटसुटीत सुटलेला आहे। कलर टाकल्यामुळे तर बघा किती सुंदर दिसत आहे। तुम्हाला खालचा भात काढून दाखवते, बघा किती छानसा झालेला आहे, मोकळा झालेला आहे। टेस्टी तर त्याहून जास्त झालेला होता। तुम्हीही करून बघा, कसा वाटला कमेंट करून सांगा। आजची रेसिपी कशी वाटली? चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी चॅनल वरती। लाईक केलेलं नसेल तर लाईक करा आणि हो बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू सो मच।